आज मी तुम्हाला झटपट असं बेसन शिमला मिरची बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा तवा गरम करत ठेवलाय। त्याच्यामध्ये आपण थोडंसं तेल घालून घेऊया। एक छोटा चमचा घालायचं, तेल गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये अर्धी वाटी बेसन पीठ टाकायचं। गॅस आहे बारीक, कारण तवा आपला लोखंडाचा जाड आहे आणि बेसन पीठ आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे मंद आचेवर। 2 मिनिटं मंद आचेवर चांगलं बेसन पीठ भाजून घेतलेलं आहे। मस्त असा सुगंध आलेला आहे। तर बेसन पीठ मी काढून घेते। कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये आपण थोडंसं तेल घालून घेऊया। अर्धी पळी घालणार आहे, कारण की शिमला मिरची आहे ही 300 ग्रॅम आहे। गरम होऊन देऊया। तेल चांगलं कडक गरम झालेलं आहे। छोटा 1 चमचा टाकायची मोहरी, छोटा 1 चमचा टाकायचं जिरं, कढीपत्ता, थोडीशी हिंग पावडर, एक मिडियम आकाराचा कांदा। कांदा याला थोडासा जास्त घातला तरी पण चालू शकते। कांदा चांगला भाजून घेऊया। कांदा हलकासा भाजलेला आहे। आलं, लसूण आणि ही एक हिरवी मिरची, जी पोपटी कलरची आहे, तिखटवाली नाही आहे। 1 चमच्याच्या मापानं 1 चमचा, फक्त आलं आणि लसूण जरी टाकला तरी चालेल। 1 मिनिटभर परतून घेऊया। परतून घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये एक मिडियम आकाराचं मी टोमॅटो टाकणार आहे। नाही टाकलं तरी चालतं बरं का, पण मी टाकणार आहे, चव छान येते। ह्याला पण 1 मिनिटभर मी परतून घेणार आहे। मस्त असं परतून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये टाकणार आहे थोडीशी हळद, मिक्स करून घेऊया। गॅस केलेला आहे मी बारीक। जिरे धने पावडर छोटा 1 चमचा घेतलेला आहे। छोटा 1 चमचा गरम मसाला पावडर, मिरची पावडर मोठा 1 चमचा, फक्त मिरची पावडर आहे। चवीप्रमाणे टाकायचं मीठ, त्याच्यात टाकायचे शिमला मिरची स्वच्छ धुवून छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। आता ह्याच्यामध्ये बारीक गॅसवरच चांगलं मिक्स करून घेते पहिलं मी। मस्त असं बघा मी फक्त मिक्स करून घेतलेलं आहे बारीक गॅसवर। ते आपल्याला काय करायचं माहिती का, पॅक झाकण ठेवायचे एक 5 ते 7 मिनिट। 5 ते 7 मिनिट झालेलं आहे, मी झाकून ठेवलं होतं आणि एकदा मी हलवलेलं सुद्धा आहे। बारीक गॅसवर ठेवलं होतं। आता ह्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला हे बेसन, जे आपण अर्धी वाटी भाजून घेतलं होतं, एकदम खरपूस भाजलं होतं। गॅस केलेला आहे आता मिडियम। आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे, जेणेकरून ह्याच्यामध्ये गाठी नाही झाल्या पाहिजे। ते भाजल्यानंतर शक्यतो गाठी होतच नाही। परत मी एकदम बारीक गॅस करणार आहे आणि ह्याची एक वाफ चांगली काढून घेणार आहे। एकदम बारीक गॅस करायचा। बारीक गॅसवर बघा 2 ते 3 मिनिटं चांगले एक वाफ काढून घेतलेली आहे। वरनं टाकणार आहे मी थोडीशी कोथिंबीर। कोथिंबीर पण काय केलेली आहे मी देठासकट घेतलेली आहे। मिक्स करून घेते व्यवस्थित एकदम। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे आणि असं झाकून ठेवायचं। थंड झाल्यानंतर एकदम मोकळे मोकळे होते आणि खूप चविष्ट होते। तुम्ही एकदा करून बघा अशा पद्धतीनं। तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।